जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 यूट्यूब चॅनल आपले सरकार आपल्या योजना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी महत्त्वाची बातमी आहे, अपडेट आहे, खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार आहेत। एका महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीला एका महिन्याला किती रुपये मिळणार आहेत? 1 2 3 3000 रुपये, 1500 रुपये नव्हे तर तब्बल 3000 रुपये। ते कुठे, ते कोणत्या महिलांना, तर त्याची माहिती आता आपण येत्या काही थोड्या सेकंदामध्ये पाहणार आहोत आणि ते तुम्हाला सांगणार आहोत। तर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रॉपर महाराष्ट्रामधली नाही, ती मध्य प्रदेशमधील आहे। मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री असताना, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ते मुख्यमंत्री होते, त्यानंतर ते कृषी मंत्री झाले। ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना सुरू केली मध्य प्रदेशमध्ये। तेथे त्यांनी राज्यभरातील ज्या काय पात्र महिला असतील त्या महिलांना, त्या सर्व महिलांना महिन्याला 1250 रुपये देण्याची घोषणा केली। मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना त्यांनी सुरू केली। तिथे आजपर्यंत तेथील लाडक्या बहिणींना, ज्या काय पात्र महिला असतील त्यांना आजपर्यंत त्यांना 1250 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत आहेत। शिवराजसिंह चौहान आता तिथे मुख्यमंत्री नाहीत, ते आता केंद्रामध्ये गेलेले आहेत, ते कृषी मंत्री आहेत। मात्र तिथे आता मोहन यादव यांचं सरकार आलेलं आहे। मोहन यादव हे मुख्यमंत्री झालेले आहेत। ते सुद्धा आता तीच योजना कंटिन्यू करत आहेत। भाजपचं सरकार होतं, आता तिथं भाजपचं सरकार आहे, त्यामुळे तीच भाजपची योजना, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या काळात सुरू झालेली योजना आता मुख्यमंत्री मोहन यादव हे सुरू करत आहेत, चालवत आहेत। प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना 1250 रुपये देत आहेत। तर आता काही दिवसापूर्वीच, नुकतंच त्यांनी 2 ते 3 दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये, महिला व बालविकास विभागाच्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक मोठी घोषणा केली की येत्या 5 वर्षामध्ये लाडक्या बहिणींना आता आम्ही महिन्याला 3000 रुपये देणार आहे। 1 2 3 3000 रुपये देणार आहोत, अशी मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे, म्हणजे त्या 5 वर्षामध्ये। तर बघा, आता त्यामुळे तेथील लाडक्या बहिणींना आता महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। प्रत्येक महिन्याला 3000 रुपये, म्हणजे वर्षाचे किती झाले? 12 12 12 2 24 12 36, म्हणजे एका महिलेला 36000 रुपये मिळणार आहेत। तर दुसरीकडे बघा, आता सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रामध्ये ती मुख्यमंत्री लाडली बहीण योजना महाराष्ट्रात मराठीत ट्रान्सलेट केली, ट्रान्सफर केली महाराष्ट्रामध्ये, आणि ती आता महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली, आणि महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला चांगली योजना चालली, चांगला लोकांचा रिस्पॉन्स मिळाला। त्यानंतर लाडक्या बहिणींच्या जीवावर महाराष्ट्र विधानसभा महायुतीने जिंकली, आणि त्यावेळेस निवडणुकीच्या काळात त्यांनी जाहीर केलं की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना आम्ही 1500 जर सध्या देतोय ते आता 2100 करू। मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणींना सुरुवातीला 1250 देण्यात आले, तर महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट 1500 रुपये देण्यात आले। तर आता मध्य प्रदेशमध्ये 3000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही 2100 रुपये करू, 1500 ऐवजी 2100 रुपये करू येत्या 5 वर्षामध्ये, असं त्यांनी जाहीरनामा घोषित केला। पहिलं 1 वर्ष संपत आलेलं आहे, जवळपास एक त्यांचं झालेलं आहे अधिवेशन, त्याच्यामध्ये त्यांनी काही घोषणा केलेली नाही। मात्र येत्या काही काळामध्ये किंवा येत्या 5 वर्षामध्ये लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये 2100 रुपये मिळतील, कारण त्यांना जे काही जाहीरनामा केलेला आहे, ते जाहीरनामा ज्या घोषणा केलेल्या आहेत ते पूर्ण करणार आहेतच। त्यामुळे आता बघा, महत्त्वाचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत ही पोहोचलेलं आहे की मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार आहेत। येत्या 5 वर्षामध्ये या संदर्भातला घोषणा होणार आहे, याची कार्यवाही सुरू होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना आता 2100 मिळणार आहेत। या दोन्हीही योजनांच्या अंमलबजावणीकडे 3000 रुपये आणि 2100 रुपये याच्या अंमलबजावणीकडे आता आपलं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे तुम्ही आपला महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल आपले सरकार आपल्या योजना हा सबस्क्राईब करून ठेवा, येणारे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।